नमस्कार. महाकृषी दर्शनमध्ये तुमचं स्वागत. यंदा अनेक ठिकाणी बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी समोर आल्या. त्यामुळे अनेकांचे नुकसानही झाले. आता अशा तक्रारीकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे, खते आणि कीटकनाशके मिळावीत याला राज्य सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या तक्रारी लवकर आणि पारदर्शक पद्धतीने निकाल लावण्यावरही सरकार भर देणार आहे. यासाठी तालुका स्तरावर असलेल्या तक्रार निवारण समित्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता एखाद्या शेतकऱ्याने बियाणे, खते किंवा कीटकनाशकाबाबत तक्रार केली तर ती तक्रार आल्यानंतर पुढच्या 7 दिवसाच्या आत संबंधित अधिकारी थेट शेतात जाऊन पाहणी करतील आणि त्याचा अहवाल तयार करतील. तक्रारीची तपासणी होताना संबंधित कंपनीचा प्रतिनिधी, बियाणे किंवा खत विकणारा विक्रेता उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. तपासणी दरम्यान शेतकऱ्यांकडे असलेली खरेदीची पावती तपासली जाईल. त्यानंतर अधिकृत पंचनामा केला जाईल. तसेच संबंधित बियाण्यांचे नमुने सरकारी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातील. यामुळे तक्रारीची निष्पक्ष चौकशी होईल आणि दोषी आढळल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई करणे सोपे होईल. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. जर तुम्हाला बियाणे, खते, कीटकनाशकाबाबत तक्रार करायची असेल तर खरेदीची पावती नक्की जपून ठेवा, कारण तपासणीच्या वेळी ही पावती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पुन्हा भेटूत नवीन माहितीसोबत. धन्यवाद.